नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे. कारण दोन्ही हप्ते आता एकत्र जमा होणार. सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर चला वळूया व्हिडिओकडे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना खुशखबर, दोन्ही हप्ते एकत्र. शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरण करण्याचा निर्णय आज झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, थोड्याच वेळाने हे हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता दोन्ही हप्ते कसे वितरण होणार, तर मित्रांनो 2 टप्प्यात निधी हा वितरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात किती जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आणि कोणती तारीख डिक्लेअर झालेली आहे ते सुद्धा आपण पुढे बघूया. शेतकरी मित्रांनो, पण त्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे पहा. शेतकरी मित्रांनो, पुढील माहिती आणखी महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयामुळे निधी वाटपाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकाच कालावधीत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा आता मिळणार आहे. मात्र इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंक, एनपीसी, आय मॅपिंग आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण केली त्यांच्यासाठी निधी वितरणाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. अनेक वेळा केवळ कागदपत्रांमधील त्रुटीमुळे हप्ते अडकतात. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही एक वेळा पुन्हा चेक करून घ्या तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहे का, तेव्हाच तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार. हा हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे? सरकारने निधी वितरणासाठी टप्प्याटप्प्याची पद्धत निश्चित केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणार नाही. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात आता 13 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. आता सकाळपासून सुरू झालेला वाटप हा रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज सुद्धा येऊ लागलेले आहेत. आता खरी मोठी यादी पाहूया की सरकारने जाहीर केलेले 13 जिल्हे कोणते आहे. तर त्यामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, त्यानंतर यवतमाळ, लातूर, धाराशिव, बीड, त्यानंतर नांदेड, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 13 जिल्ह्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश असणार. शेतकरी मित्रांनो, आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे जर बघितले तर त्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर ठाणे, रायगड, नाशिक, पालघर आणि धुळे या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून तेथील बँकेमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम हे वेगाने सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, आणि आपण जून मध्ये कोणती तारीख आहे की त्या तारखेला आणि त्या वेळेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ते सुद्धा बघूया. शेतकरी मित्रांनो, आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालू असतो की जूनच्या कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार. तर सरकारने 17 जून, 18 जून आणि 19 जून ही तारीख डिक्लेअर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, जे उर्वरित राहिलेले जिल्हे आहे त्यांना सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या जो हप्ते आहे ते सुद्धा त्यांना मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, 17, 18, 19 सलग 3 दिवस या 13 आणि 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया चालू होणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.